नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमचा मित्र उदय आणि आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त विषय घेऊन आलोय. अरे भाऊ, नोकरीच्या मागे पडून कंटाळा आलाय ना? स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा विचार मनात घोरतोय ना? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला एक सोपी पण नफा देणारी व्यवसाय संधी सांगणार आहे. नूडल्स बनवून विकण्याचा व्यवसाय. ऐकून थोडं साधे वाटेल, पण यात जो पैसा आहे ना, तो तुम्ही विचार पण केला नसेल. आजकालच्या धावपळीच्या जगात कोणाला वेळ आहे मोठा स्वयंपाक करायला? सगळ्यांना हवं चटपट, चवदार आणि पोटभरीचे काहीतरी. आणि म्हणूनच आपल्या आजच्या जीवनशैलीत लोकांना चटपट आणि चवदार जेवण हवं असतं, आणि नूडल्स हे त्यासाठी एकदम परफेक्ट पर्याय आहे. विचार करा, कॉलेजची तरुण पोरण, ऑफिसला जाणारे कर्मचारी किंवा अगदी संध्याकाळी फिरायला बाहेर पडलेली कुटुंब, सगळ्यांनाच नूडल्स आवडतात. याची मागणी कधीच कमी होत नाही, उलट वाढतच जाते. तुम्ही घरून किंवा लहान टक्क्यात अगदी छोट्याशा जागेतून सुरुवात करू शकता. मोठं भांडवल लागत नाही. सुरुवातीला 10 ते 15 हजारात पण हा व्यवसाय उभा राहू शकतो. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या सोयीनुसार काम करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त नूडल्स बनवणं पुरेसं नाही. अरे यार, नुसतं बनवून काय फायदा जर ते विकलंच नाही गेलं तर, किंवा चव चांगली नसेल तर ग्राहक परत कशाला येईल? त्यासाठी एक मजबूत व्यवसाय योजना हवी. म्हणजे काय साहित्य लागणार, कुठून आणायचं, नूडल्स कशा बनवायच्या की लोकांना आवडतील, कुठे विकायच्या, किती किंमत ठेवायची, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. घाबरू नका, मी आहे ना. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे चव आणि गुणवत्ता. अरे यार, धंद्यात टिकायचं असेल ना, तर लोकांना तुमच्या हातची चव आवडली पाहिजे. तुम्ही कितीही स्वस्त दिल किंवा कितीही चांगली जागा निवडली, पण जर चवीत दम नसेल ना, तर गिऱ्हाईक एकदा येईल पण परत फिरकणार नाही. म्हणून सगळ्यात आधी लक्ष द्या ते म्हणजे तुमच्या नूडल्सच्या चवीवर. यासाठी चांगल्या प्रतीचे नूडल्स वापरा. मसाले ताजे आणि उत्तम दर्जाचे घ्या. भाज्या वापरणार असाल तर त्या ताज्या आणि स्वच्छ धुवून घ्या. स्वच्छता हा तर सगळ्यात मोठा मंत्र आहे या व्यवसायात. तुमची बनवायची जागा, तुमची भांडी, सगळं काही एकदम स्वच्छ आणि टापटीप असायला हवं. गिऱ्हाईकाला बघूनच विश्वास वाटला पाहिजे की इथे आपल्याला चांगलं आणि स्वच्छ खायला मिळणार आहे. आता चव कशी वाढवायची? यासाठी थोडे प्रयोग करायला लागतील. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून बघा. सॉसचे प्रमाण कमी जास्त करून बघा. काहीतरी युनिक, तुमची स्वतःची अशी एक खास रेसिपी तयार करा. बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड मसाल्यांवर अवलंबून न राहता स्वतःचे काही मसाले तयार करता आले तर उत्तमच. त्याने तुमच्या नूडल्सला एक वेगळी ओळख मिळेल. लोकांना काहीतरी नवीन ट्राय करायला नेहमीच आवडतं, पण लक्षात ठेवा, जी चव तुम्ही एकदा सेट कराल ती कायम तशीच टिकवून ठेवा. असं नाही की आज खूप छान बनवलं आणि उद्या गिऱ्हाईकानंतर चव वेगळीच. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. गिऱ्हाईकाला प्रत्येक वेळी तीच भारी चव मिळाली पाहिजे. तेव्हाच तो तुमचा फन बनेल आणि दुसऱ्यांना पण सांगेल. आणि हो, फक्त चवच नाही तर नूडल्स दिसल्या कशा पाहिजेत याकडेही लक्ष द्या. म्हणजे प्रेझेंटेशन. गरमागरम नूडल्स वरून कोथिंबीर किंवा कांद्याची पात पेरलेली बघूनच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. पॅकेजिंग पण महत्वाचं आहे. जर तुम्ही पार्सल देत असाल तर ते अशा डब्यात द्या की नूडल्स गरम राहतील आणि सांडणार नाहीत. चांगल्या प्रतीचे पॅकेजिंग तुमच्या व्यवसायाबद्दल एक चांगला दृष्टिकोन निर्माण करतं. गिऱ्हाईकाला वाटतं की हा माणूस आपल्या कामाबद्दल सिरियस आहे आणि क्वालिटी जपतो. तर चव, स्वच्छता, प्रेझेंटेशन आणि पॅकेजिंग या 4 गोष्टींवर सुरुवातीपासूनच भर द्या. याच गोष्टी तुम्हाला स्पर्धेत पुढे ठेवतील. चला तर मित्रांनो, आता वरूया आपल्या दुसऱ्या महत्वाच्या टप्प्याकडे. तुमची चविष्ट नूडल्स विकायची कुठे? अरे यार, माल कितीही भारी असला पण तो योग्य गिऱ्हाईकांपर्यंत पोहोचलाच नाही तर काय फायदा? म्हणून जागा निवडणं खूप महत्वाचं आहे. विचार करा, तुमचे टार्गेट कस्टमर कोण आहेत? कोणाला तुमच्या नूडल्सची जास्त गरज आहे किंवा कोण जास्त आवडीने खाईल? शाळा आणि कॉलेजच्या बाहेरची जागा बघा. तिथली तरुण पोरंपोरी अशा चटपटीत पदार्थांचे शौकीन असतात. त्यांच्यासाठी हा एक स्वस्त आणि मस्त ऑप्शन असतो. ऑफिसच्या परिसराचा पण विचार करू शकता.
दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कर्मचारी मंडळी नक्कीच तुमच्या स्टॉलला भेट देतील. गर्दीच्या बाजारपेठा, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन जवळच्या जागा पण चांगला प्रतिसाद देऊ शकतात. जागा निवडताना फक्त गर्दी बघू नका, तर तिथे तुमचा स्टॉल लावण्यासाठी परवानगी आहे का हे पण तपासा. आवश्यक परवाने काढून घ्या, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. तुमचा स्टॉल असा लावा की तो लोकांना सहज दिसेल. एक छोटासा आकर्षक बोर्ड लावा ज्यावर तुमच्या नूडल्सच्या व्हरायटी आणि किंमत स्पष्टपणे लिहिलेली असेल. संध्याकाळच्या वेळी चांगली रोषणाई करा जेणेकरून लोकांचं लक्ष जाईल. जर बजेट असेल तर एखादा छोटा फ्लेक्स बर्नर पण लावू शकता. स्टॉलवर स्वच्छता ठेवा, हे मी आधीही सांगितलं नाही, पण जागेच्या बाबतीत हे जास्त महत्वाचं आहे. लोकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात खायला आवडतं. सुरुवातीला एकाच जागेवर लक्ष केंद्रित करा. हळूहळू प्रतिसाद बघून तुम्ही दुसरीकडे पण स्टॉल लावण्याचा विचार करू शकता. आजकाल जमाना ऑनलाईनचा आहे मित्रांनो. फक्त स्टॉलवर अवलंबून न राहता ऑनलाईन विक्रीचा पण विचार करा. स्वतःची छोटी वेबसाईट किंवा सोशल मीडिया पेज तयार करा. फेसबुक, इंस्टाग्रामवर तुमच्या नूडल्सचे छान फोटो आणि व्हिडिओ टाका. जवळपासच्या लोकांना तुमच्याबद्दल कळेल. व्हॉट्सअप ग्रुप्सवर माहिती शेअर करा. अनेक फूड डिलिव्हरी एप्स आहेत, त्यांच्याशी टाय अप करू शकता. सुरुवातीला थोडं कमिशन जाईल, पण गिऱ्हाईक वाढायला मदत होईल. तुमच्या एरियातील लोकांना होम डिलिव्हरीची सुविधा पण देऊ शकता. यासाठी एक संपर्क क्रमांक ठेवा आणि ऑर्डरनुसार गरमागरम नूडल्स घरपोच करा. थोडक्यात काय, तर जिथे गिऱ्हाईक तिथे तुम्ही, हा फंडा लक्षात ठेवा. मित्रांनो, आता येतो तिसरा आणि तितकाच महत्वाचा टप्पा, लोकांशी संवाद. अरे यार, व्यवसाय म्हणजे फक्त वस्तू विकणं नाही, तर लोकांशी नातं जोडणं आहे. तुम्ही कितीही भारी नूडल्स बनवल्या, कितीही चांगल्या जागी विकल्या, पण जर तुमचं वागणं गिऱ्हाईकांशी चांगलं नसेल तर ते परत येणार नाही. म्हणून गिऱ्हाईकांशी नेहमी हसून आणि नम्रपणे बोला. ते तुमच्या स्टॉलवर आले की त्यांचं स्वागत करा. त्यांना काय हवं ते शांतपणे ऐकून घ्या. त्यांच्याशी 2 शब्द चांगले बोललात तर त्यांना आपुलकी वाटते. कशा आहात मॅडम सर? आज काय स्पेशल ट्राय करणार? अशा साध्या गोष्टींनी पण खूप फरक पडतो. लक्षात ठेवा, तुमचा एक समाधानी गिऱ्हाईक 10 नवीन गिऱ्हाईकांना घेऊन येऊ शकतो. गिऱ्हाईकांकडून फीडबॅक घ्यायला विसरू नका. कशा लागल्या नूडल्स? काही कमी जास्त वाटलं का? आणखी काय सुधारणा करू शकतो? असं आवर्जून विचारा. काही लोक चांगली प्रतिक्रिया देतील, काही टीका पण करतील, पण घाबरून जाऊ नका किंवा चिडू नका. टीकेला सकारात्मक दृष्टीने घ्या. प्रत्येक फीडबॅक हा तुमच्यासाठी एक शिकण्याची संधी असते. जर कोणी सांगितलं की तिखट जास्त झालं किंवा मीठ कमी होतं, तर पुढच्या वेळी ती गोष्ट लक्षात ठेवा. गिऱ्हाईकाला जेव्हा कळतं की त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं जात नाही, तेव्हा त्यांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो. हा विश्वास तुमच्या व्यवसायाला पुढे घेऊन जातो. चांगल्या सूचना देणाऱ्या गिऱ्हाईकांचे आभार मानायला विसरू नका. तुमच्या नियमित गिऱ्हाईकांशी एक चांगलं नातं तयार करा. त्यांना ओळखीने हाक मारा. त्यांच्या आवडी निवडी लक्षात ठेवा. कधीतरी त्यांना छोटीशी सवलत द्या किंवा एखादी एक्स्ट्रा टॉपिंग फ्री द्या. अशा छोट्या गोष्टींनी गिऱ्हाईक खुश होतात आणि ते तुमचे लॉयल कस्टमर बनतात. हे लॉयल कस्टमर तुमच्यासाठी फुकटात मार्केटिंग करतात. ते त्यांच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना तुमच्या नूडल्स बद्दल सांगतात. यालाच म्हणतात वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी, आणि ही सगळ्यात प्रभावी असते. तर मित्रांनो, गिऱ्हाईकाला देव माना आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा. संवाद साधा, फीडबॅक घ्या आणि सतत सुधारणा करत राहा. बघा मग तुमच्या नूडल्सचा छोटासा व्यवसाय कसा मोठा होतो ते. तर मित्रांनो, पाहिलं, नूडल्स बनवून विकण्याचा व्यवसाय सुरू करणं किती सोपं आहे. फक्त गरज आहे ती म्हणजे तुमच्या मनातली भीती बाजूला सारून एक पाऊल पुढे टाकण्याची. यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली म्हणजे सातत्य आणि मेहनत. असं नाही की आज स्टॉल लावला आणि उद्यापासूनच्या नोटांचा पाऊस पडेल. अरे यार, प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात लहानच असते. दररोज थोडं थोडं करून तुम्ही मोठं यश मिळवू शकता. सुरुवातीला अडचणी येतील, कधी गिऱ्हाईक कमी असेल, कधी काहीतरी बिघडेल, पण खचून जायचं नाही. चुकामधून शिकायचं आणि पुढे जात राहायचं. आपण पाहिलेले 3 महत्वाचे टप्पे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे चव आणि गुणवत्ता, दुसरी म्हणजे योग्य जागा आणि तिसरी म्हणजे लोकांशी चांगला संवाद.
या 3 गोष्टी जर तुम्ही नीट सांभाळल्या ना तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर आजपासूनच्या तुमच्या स्वप्नाला वेग द्या, नूडल्स व्यवसाय सुरू करा आणि स्वतःची आर्थिक स्वातंत्र्य मिळवा. विचार कसला करताय? कागद पेन घ्या, एक छोटासा प्लॅन बनवा आणि कामाला लागा. कमी पैशात सुरू होणारा हा व्यवसाय तुम्हाला खूप काही देऊ शकतो. स्वतःचे मालक बना, स्वतःच्या वेळेनुसार काम करा आणि भरपूर पैसे कमवा. शेवटी एवढंच सांगेन की प्रत्येक माणसामध्ये काहीतरी करण्याची धमक असते, फक्त ती ओळखायला हवी. तुमच्यातही ती आहे. तयार आहात का मग एका नव्या प्रवासाला? तयार आहात का तुमच्या स्वप्नांना पंख लावायला? मला खात्री आहे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. चला सुरुवात करूया. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या.